पिंपरी चिंचवडच्या स्थायी समितीने कामांचा धडाका लावलाय। अवघ्या 15 मिनिटातच 205 कोटींच्या तब्बल 156 कामांना चर्चेशिवाय मंजुरी देऊन टाकली। आता निवडणुकीच्या तोंडावर हा वेग का वाढला हे कोणालाही सहज समजू शकत असलं तरी स्थायी समिती अध्यक्ष मात्र त्यात काहीही गैर नसल्याचं सांगतायत। मतदाराला खुश करायचं तसं नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे। शेवटी अजेंडावर विषय आले तर आपल्या लोकांचं काम करायचंच आहे। आपल्याकडे बजेट आहे, आता तुम्हाला पण माहिती आहे आतापर्यंत 40 ते 45% पण बजेट खर्च झाले नाही महापालिकाची। जे बजेट आहे आणि ते आपण जे आहे डांबरीचं काम आहे, ब्लॉकचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं काम आहे, ते काम आपल्याला करायचंच आहे। एरवी शिवसेनेचे सदस्य नेहमी चर्चेची मागणी करतात किंवा विरोध करतात, मात्र यावेळी त्यांनी मूग गिळून गप्प बसणंच पसंत केलंय। 15 मिनिटांमध्ये विषय जरी मंजुरी जरी असले तर त्या ठिकाणी जे प्रत्येक विषय जे होते फक्त विकास कामांचे होते। धोरणात्मक अशी जर काही विषय असते तर त्या ठिकाणी चर्चा निश्चित झाली असती, परंतु केवळ विकास कामांना मंजुरी असल्यामुळं धोरणात्मक विषयावर त्या ठिकाणी चर्चा गरजेची असते आणि अशा कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक विषय त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे कदाचित चर्चा झाली नसावी। स्थायी समितीनं हा उत्साह गेल्या 4.5-5 वर्षात का दाखवला नाही? शहराच्या विकासाची कळकळ एकदम आत्ताच का निर्माण झाली? अवघ्या 15 मिनिटात चर्चेशिवाय 205 कोटींची कामं मंजूर कशी झाली? आणि विशेष म्हणजे विरोधक देखील यावेळी गप्प का बसले? काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं कधीच मिळत नाहीत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।